जाबकार्ड डाउनलोड करण्यासाठी शासनाकडून वेबसाईट अपडेट करण्यात आल्या आहेत आणि नवीन वेबसाईटवरती एका मिनिटात आपल्या मोबाईलमध्ये जाबकार्ड कसे डाउनलोड करायचं लाईव्ह तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपल्याला घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला जाब कार्ड काढणे अनिवार्य असते आणि ऑलरेडी आपलं जाब कार्ड तयार असेल तर आपल्याला आपल्या मोबाईलमधून कसे डाउनलोड करायचं सर्व सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचं। ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला नरेगा ही वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसेल। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही डाउनलोड करू शकता। तर होम महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, वेट। तर या ठिकाणी पोर्टल ओपन झालं आहे। आता पोर्टल ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला कंटिन्यू टू ऑल नरेगा सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला ओल्ड फॉर्मॅटमध्ये वेबसाईट दिसत नाही। इथे लोक काय करत आहेत, कन्फ्युजन होत आहेत। त्याच्यासाठी आपल्याला आता काय करावं लागणार आहे, कुठे क्लिक करायचं आणि कुठे आपल्याला आपलं गावाची लिस्ट कशी आपल्याला डाउनलोड करता येणार आहे। तर बघा, आपलं स्वतःचं आपल्याला डाउनलोड करायचं आहे। या मेनू या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। 3 डॉट दिसत आहे या ठिकाणी, या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी भरपूर असं फ्युचर आपल्याला दिसत आहे। अबाउट द मिनिस्ट्री, अबाउट द शेम, की फ्युचर, शेम कंपाऊंड, कन्व्हेन्स, इंटरनॅशनल कॉर्पोरेशन, मोबाईल ॲप्स, लॉग इन, व्हॉट्स न्यूज असं आपल्याला दिसत आहे। तर आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन आहे की फ्युचर, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड, रिपोर्ट, मॉड्यूल्स, गो मनरेगा, सर्च असं आपल्याला दिसत आहे। तर आपल्याला रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला नॅशनल, स्टेट, व्ह्यू डेली, अटेंडन्स, मस्टर रोल्स असं आपल्याला दिसेल। तर आपलं स्टेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्टेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला भारतामधले सर्व स्टेट दिसणार आहे। या ठिकाणी राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला राज्य या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, स्टेट महाराष्ट्र। नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट आपल्याला दिसेल। आपला जिल्हा निवडायचा आहे, जिल्हा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे झूम करून तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपला जिल्हा निवडला तर आपले जेवढे तालुका आहेत तालुके दिसेल। तर आपला तालुका निवडायचा आहे। नंतर या ठिकाणी आपलं गावाचं नाव निवडायचं आहे। फॉर एक्झाम्पल मग कोणतंही गाव तुम्हाला सिलेक्ट करून देतो। जेवढं आपण ज्या तालुक्याचं आता राहत आहोत ते तालुका निवडल्यानंतर आपण हे गाव निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथे R1, R2, R3, R4, R5, R6 असं आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। आता आपल्याला आपलं जॉब कार्ड डाउनलोड करायचं। आपलं जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला जॉब कार्ड एम्प्लॉय रजिस्ट्रेशन या तिसऱ्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे। तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेट करायचं मित्रांनो। इथे वेट केल्यानंतर डायरेक्टली या ठिकाणी लिस्ट ओपन होणार आहे। तर बघा, ही लिस्ट ओपन झाली आहे। लिस्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला आपलं जो नाव बघायचं, समोर इथे नाव ग्रीनमध्ये दिसते, नाव बघायचं आहे। नंतर हे जॉब कार्ड आपल्याला बघायचं आहे। मी 16 नंबर तुम्हाला क्लिक करून दाखवतो। बघा, हे 16 नंबर क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला या ठिकाणी आपलं जॉब कार्ड दिसणार आहे। किंवा इथे डाउनलोड होत नसेल तर हे नंबर लिहून घ्यायचं, वेट करायचं थोडं। या ठिकाणी नेटवर्क इश्यू असल्याकारणाने लोडिंगमध्ये घेत आहे। डायरेक्ट आपण इथे या नंबरवरती क्लिक केल्यानंतर, जॉब कार्ड नंबरवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपलं पूर्ण फॅमिलीचं जॉब कार्ड त्या ठिकाणी पेजमध्ये कन्वर्ट होईल आणि ते पेज आपण डाउनलोड करू शकतो। या पद्धतीने आहे मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यांचं जॉब कार्ड डाउनलोड होत नसेल किंवा आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये एक रोजगार सेवक मागणी करत असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला देत नसेल किंवा टाळाटाळ करत असेल तर डायरेक्टली आपण असे या पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करू शकतो।
तर बघा हे या पद्धतीने तुम्हाला तुमचं जॉब कार्ड दिसणार आहे. आता हा जॉब कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकतो. या ठिकाणी प्रिंट करायचं असेल तर प्रिंट पण करू शकता तुम्ही. असं या पद्धतीने हे जॉब कार्ड दिसत आहे. बघा मित्रांनो, हे पूर्ण प्रायव्हसी कोणाची दाखवायची नसते, पण म्हणून हे असं करून दिलं आहे. तर आपण या पद्धतीने आपल्याला जॉब कार्ड दिसणार आहे. PDF फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आणि डायरेक्टली प्रिंट मारून घ्यायचं. धन्यवाद.